समितीमध्ये ज्यांनी मेहनत घेतली त्या प्रत्येक घटकाचं मनपूर्वक आभार। सर्व संघांना विनंती करूया की अधिकचा वेळ न घेता आपण मुख्य व्यासपीठासमोर या। त्याचबरोबर सुनीलजी वाडकर यांचं आगमन आहे, त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत। नाही ते इन्व्हिटेशन कार्ड आहे हे नाही, ह्याच्यात काय नाही, ते मोबाईल मध्ये पाठवलेलं आपल्या ग्रुपला। हॅलो नमस्कार। शिवतेज मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ मालतपूर आयोजित श्री जानादेवी चषक सुंदर असा ह्या ठिकाणी नियोजन आज धुळवडीच्या निमित्तानं या ठिकाणी जो रंग उधळला, जवळजवळ 16 सामन्यांनी दिवसभरामध्ये रंगाची उधळण आणि ह्या ठिकाणी जे खेळ खेळत असताना आपलं पूर्ण आत्मबल दाखवून त्या ठिकाणी शौर्य दाखवण्याचा प्रयत्न करत या ठिकाणी बोरगाव आणि दसवडी फायनलला पोहोचली आणि सुंदर असा सोहळा या ठिकाणी पाहायला मिळाला। या सामन्याचं या ठिकाणी नियोजन पाहत असताना या ठिकाणी उपस्थित या आजच्या नियोजनामध्ये भर टाकण्यासाठी, त्या आनंदामध्ये आणखीन अधिक उत्तम साथ देण्यासाठी या ठिकाणी या जानादेवी चषक या ठिकाणी आयोजित केले आहे। त्या शिवतेज क्रीडा मंडळ तसेच ग्रामस्थ मंडळ यांना भेट देण्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे या विभागाचे लीलाधर नाना नाईक नगरसेवक यांचं या ठिकाणी मंगाशीच थोड्या वेळापूर्वी शुभ आगमन झालं। त्यांचं या ठिकाणी मी विनंती करेन, शिवतेज मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीनं, ग्रामस्थ मंडळांच्या वतीनं आमचे सरपंच निलेश वाडकर यांच्या वतीनं सन्माननीय लीलाधर नाना नाईक नगरसेवक यांचा सन्मान, यथोचित सन्मान या ठिकाणी व्हावा। सुंदर असं या ठिकाणी सर्वांनी ग्रामस्थ उपस्थित सर्व क्रिकेट रसिक तसे विजेते संघ उपविजेते संघ या ठिकाणी यायचं आहे। तसेच या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय डॉक्टर देवेंद्रजी शरद नाईक यांचा सन्मान मी या ठिकाणी विनंती करेन आमचे माजी सरपंच रामचंद्र धनाजी विरकर यांनी या ठिकाणी यांचा करावा। सन्माननीय डॉक्टर देवेंद्रजी शरद नाईक यांचा सन्मान होतोय। ग्रामस्थांच्या वतीनं शिवतेज क्रीडा मंडळाच्या वतीनं आमचे माजी सरपंच रामचंद्र धनाजी विरकर करतायत, सर्वांनी त्या सत्काराला साथ द्यायचं आहे। तदनंतर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे सन्माननीय सुमित भाई यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। मी विनंती करेन या ठिकाणी आमचे नामदेव शेट वाडकर यांना की यांनी यांचा सन्मान करायचा आहे। सन्माननीय सुमित भाई यांचा सन्मान व्हावा। सुंदर नियोजन, सुंदर आयोजन, ह्या ठिकाणी उपस्थितांचं मान्यवरांचं या ठिकाणी सत्कार समारंभ होतोय। मी पुन्हा एकदा विनंती करेन या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सन्माननीय संजय भाई हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन प्रमोद भिलारे माजी सरपंच मालतपूर यांना, सन्माननीय संजय भाई यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान व्हावा। या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ आणि शिवतेज क्रीडा मंडळाच्या वतीनं मी विनंती करेन प्रमोद भिलारे माजी सरपंच मालतपूर हे त्यांचा सन्मान करतील। तसंच आमच्या पश्चिम भागाचं भाग्यविधाते तसेच आमचे मित्र पंकज वाडकर, मी यांना विनंती करेन थोडं या ठिकाणी उपस्थित या, आपला सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय। सन्माननीय पंकज वाडकर बोरगाव, पंकज वाडकर आहेत का? वाई यानंतर मी मनोगतासाठी विनंती करेन पंकज भाऊ या लवकर। या ठिकाणी विशेष सन्मान या ठिकाणी पश्चिम भागाचं क्रिकेट असोसिएशनचं नियोजन पंकजभाईकडे असतं,
तर त्यांचासुद्धा सन्मान मी या ठिकाणी विनंती करेन रामबापू वाडकर मालतपूर समाजसेवक यांच्या वतीनं या ठिकाणी पंकजदादा वाडकर यांचा सन्मान होतोय. आणि पुढील कार्यक्रमासाठी मी वळतोय. या ठिकाणी आपापलं थोडक्यात मनोगत मी व्यक्त करण्यासाठी मी विनंती करेन प्रथमतः पंकज वाडकर यांना आपलं थोडक्यात मनोगत या ठिकाणी आजच्या या ठिकाणी नियोजनाचं व्यक्त करावं. तदनंतर पुढील मान्यवरांना विनंती. हॅलो, या ठिकाणी वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत शिवतेज मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ मालतपूर आयोजित श्री जनाई देवी चषक ही स्पर्धा आज होळीच्या दिवशी पार पडली. खरं तर होळी म्हटलं तर रंगांचा खेळ आणि या रंगांची उधळण करत सर्व खेळाडूंनी ही स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली. त्याबद्दल मी सर्व वाई तालुक्यातील सर्व खेळाडूंचं आणि आयोजकांचं मनापासून आभार मानतो. या ठिकाणी ज्यांची या कार्यक्रमासाठी उपस्थिती लाभली ते आमचे देवाबाई, त्याचप्रमाणे आमचे नाना, मी त्यांचे मनापासून तुम्ही या ठिकाणी उपस्थिती दाखवलीत. अतिशय म्हणजे मालतपूर गावाच्या वतीनंच नाही तर वाई पश्चिम क्रिकेट विभागाच्या वतीनं तुमचं मनापासून स्वागत करतो. असंच प्रेम आणि असं सहकार्य तुमचं या तालुक्यावरती राहावं मिळो हीच तो या ठिकाणी प्रार्थना करतो. या ठिकाणी अतिशय चांगली अशी भव्य दिव्य स्पर्धा मला वाटतं मालतपूर गावानं प्रथमच मुंबईसारख्या ठिकाणी ओपनची स्पर्धा भरवली. पण मला असं वाटत नाही नियोजन बघून की हे तुमचं प्रथम वर्ष आहे. एखादा जुना जनता संघ जसं वेळोवेळी आयोजन करतो त्या आयोजनाला लाजवल असं आयोजन तुम्ही केलं. त्याबद्दल मी मालतपूरच्या सर्व खेळाडूंचं सर्व ग्रामस्थांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि अशा स्पर्धा असंच सहकार्य या पुढे देखील तुम्ही या वाई पश्चिम विभागाला कराल अशा अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मला बोलायची संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पंकज, सुंदर असं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त केलं. पुन्हा एकदा तुमचं धन्यवाद. या ठिकाणी एक विशेष सत्कार आमचे हिरालाल दादा वाडकर यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचा सुद्धा यथोचित सत्कार या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि श्रीपद देऊन शाल देऊन करावा. तसेच आमचे बापू पण त्यांचं आगमन झाले. सुंदर असं या येते येते या ठिकाणी त्या सत्कार होत्या पहिला. ओ आप्पा सत्कार घ्या, त्या सत्कार जागा. या ठिकाणी हिरालाल दादाशेठ वाडकर यांचं शुभागमन झालं, त्यांचं सुद्धा सन्मान होतोय. मी यानंतर विनंती करेन मनोगत व्यक्त करण्यासाठी सन्माननीय आमचे विलास महाराज वाडकर यांनी आपलं थोडक्यात मनोगत या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी मी विनंती करेन या ठिकाणी यायचं आहे. सन्माननीय विलासजी वाडकर आपलं या ठिकाणी आजच्या या क्रिकेट असोसिएशन आणि क्रिकेट संघ मालतपूर आयोजित केलं आहे जाणदेवी चषक, याला आपलं मनोगत व्यक्त करतील सन्माननीय विलासजी वाडकर. आज या ठिकाणी आमच्या ग्रामदैवत श्री जानाई देवीच्या नावानं श्री जानाई देवी चषक या क्रिकेटच्या सामन्याचं आयोजन शिवतेज मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मंडळ मालतपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. आणि एकूण 16 संघांनी यामध्ये अतिशय सांघिकपणे भाग घेऊन आपलं योगदान दिलेलं आहे. या कार्यक्रमासाठी मुद्दामहून खास प्रमुख पाहुणे म्हणून बक्षीस वितरण समारंभासाठी उपस्थित राहिलेले या विभागातील कार्यसम्राट नगरसेवक सन्माननीय लीलाधरजी नाईक नाना, त्याचप्रमाणे डॉक्टर देवेंद्रजी नाईक भाई हे या कार्यक्रमास उपस्थित राहिलेले आहेत. मी सर्वप्रथम आमच्या ग्रामस्थ मंडळ व शिवतेज शिवतेज मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज मला अत्यंत आनंद होत आहे की वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनच्या शिरपेचामध्ये आज या श्री जानाई देवीची चषक हे पहिलं पुष्प
आमच्या ग्रामस्थ मंडळ आणि शिवतेज मित्रमंडळातर्फे रुजू झालेले याचा मला सार्थ अभिमान आहे। आणि यानंतर प्रत्येक वर्षी अशाच प्रकारचे भव्य क्रिकेट सामने जानाई देवी चषक दरवर्षी या ठिकाणी आयोजित केला जाईल। मी या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं जे आमच्या गावचे नवयुवक आहेत, शिवतेज मित्रमंडळातले सर्व कार्यकर्ते यांचं मी खास करून या ठिकाणी अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी नियोजन केलेलं आहे। म्हणजे आम्हाला वाटलंही नव्हतं की इतका स्तुत्य कार्यक्रम आणि इतकं तुमच्यामध्ये ती धमक आहे की कुठलाही कार्यक्रम पार पाडायचा असेल, आणि हा खरोखर आदर्श आम्ही ग्रामस्थांनी घेतलेला आहे। आणि या पुढचे जे कार्यक्रम असतील ते खऱ्या अर्थानं आम्ही ग्रामस्थ मंडळ तुमच्याच खांद्यावर टाकणार आहोत। ही तुम्ही जबाबदारी या पुढच्या जे जे कार्यक्रम असतील, मग ते सामाजिक कार्यक्रम असतील किंवा सांप्रदायिक कार्यक्रम असतील किंवा अन्य कुठल्याही प्रकारचे, हे आपण सर्वांनी हिरिरीने ज्या पद्धतीने आजचा कार्यक्रम तुम्ही सफल केला त्याच पद्धतीने सर्व कार्यक्रम सफल करावे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे नवी मुंबईतील उद्योजक नामदेव शेठ वाडकर हे या ठिकाणी मुद्दा म्हणून उपस्थित झालेले आहेत। त्यांचा अतिशय मनापासून आभार की त्यांनीसुद्धा या कार्यक्रमाला मोलाचं सहकार्य केलेले आहे। आपले सुतार सर आहेत, गावावरून खास आपले तंटामुक्तीचे अध्यक्ष आणि माजी सरपंच आणि आपले दडाडीचे कार्यसम्राट सरपंच निलेश दादा वाडकर, हे यांचं विशेष सहकार्य गावावरून या ठिकाणी लाभलेलं आहे। मी खरोखरच सरपंच साहेब आपलं अभिनंदन करतो। आणि त्याच पद्धतीनं या विभागामध्ये मुंबईमध्ये राहून नाईक परिवाराशी संलग्न असलेले आमच्या गावचे सुपुत्र जयदास आप्पा वाडकर, आपलंही खरोखर अभिनंदन की आपलंही या ठिकाणी चांगलं या मंडळाला आणि ग्रामस्थ मंडळाला सहकार्य असंच आपलं सहकार्य लाभावं। मी खरोखर शिवतेज मित्रमंडळाचं पुन्हा एकदा ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। धन्यवाद विलासजी वाडकर, आपलं थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी जी आपली इच्छा, तीव्र इच्छा या ठिकाणी व्यक्त केली। त्यानंतर मी निवेदन केलं थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं। रामचंद्रजी विरकर, माजी सरपंच मालतपूर, थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं। सन्माननीय रामचंद्रजी विरकर, माजी सरपंच मालतपूर। आज या ठिकाणी मालतपूर शिवतेज मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त सौजन्याने तरुणांच्या आजच्या जीवनामध्ये ज्या खेळाचं नेहमी जगामध्ये जे वाखाणण्याजोगं काम होतं, त्या या सर्व सामान्य मुलांनी छोट्याशा गावामधनं येऊन शरदजी साहेब या ठिकाणी येऊन जी ही स्पर्धा, म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं की आमची मुलं मुंबईच्या या ठिकाणी येऊन ह्या क्रिकेट स्पर्धा भरवून त्याचं नियोजन जे पाहिलं ते इतकं सुंदर आणि छान केलं। त्याबद्दल मी सर्व तरुण मंडळींचं पहिलं कौतुक करतो आणि त्यांना सर्वांना शाबासकी देतो। कारण आमच्या जीवनामध्ये आम्ही क्रिकेट खेळलो, पण क्रिकेट आत्ताचं जे पाहतोय आम्ही ते आधुनिक पद्धतीने खेळलं जातं, त्याच्या नियम अलग आहेत, त्याच्यामध्ये खेळ खेळताना काही अटी आहेत। या सर्व आम्हाला या ठिकाणी आज सर्व तरुणांमध्ये 16 संघ खेळवत असताना त्या मुलांनी जे दाखवून दिलं की बाबा आम्ही मालतपूरकर आहोत, ही आमची शान आज मुंबईच्या ठिकाणी बघितल्यानंतर आमच्या गावाच्या राहणाऱ्या मंडळींना गर्व आहे। कारण हे क्रिकेट बघत असताना फक्त 11 खेळाडू खेळतात। तरुणांना माझी विनंती आहे, 11 खेळाडू खेळत असतात तेव्हा तुमच्यातला प्रत्येक तरुण आहे 100 असतील 50 असतील, त्याच्या मागं तुमचं पाठबळ असतं। तेव्हा प्रत्येक तरुणानं लक्षात ठेवा, आपल्याला आत्ता संधी मिळाली नाही तर प्रत्येक वेळी पुढल्या वेळी मला संधी मिळेल अशा पद्धतीचा कौतुकास्पद खेळ खेळा। आणि पुढल्या स्पर्धेमध्ये तुमच्या जी आज मुलं आहेत ते एकाच्या पुढे एक जाण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या गावाचं, आपलं तालुक्याचं आपण सर्वांनी नाव रोशन करा अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो। आणि आज होळीच्या निमित्त या ठिकाणी जे मनामध्ये रोष असतील, मनामध्ये आपल्या एकामेकाच्या बद्दल जो एक राग असतो, तो होळीच्या दिवशी आपण होळीत अर्पण करून आपण पुन्हा एकदा नवीन तेजाने, नवीन विचाराने
पुढं जाऊन पुढल्या स्पर्धा येणार आहेत या आपण चांगल्या पद्धतीनं करा. आम्ही तुमच्या पाठीशी मालतपूर ग्रामस्थ आहोत अशी मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना धन्यवाद. या ठिकाणी मी 2 शब्द बोललो, या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विरकर साहेब. सुंदरच आपलं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त केलं. खरोखर पाहिलं सर्वांचीच ती इच्छा पोट ठिकाणी दिसते. कारण आज धुळवडीचा दिवस, आज दुपारी मुंबईला शहरात जाण्याचा मौका मिळाला होता, पण आज दिवस जर पाहिलं तिकडे तर प्रत्येक यंग जनरेशन त्या धुळवडीमध्ये मस्तीमध्ये सगळे होत आहेत. आणि आम्ही म्हणलं आज मुलांनी सामने कसे काय भरवले, हे कसे काय जुळवत आहेत, परंतु खऱ्या अर्थानं खेळावरती प्रेम या ठिकाणी पाहायला मिळालं आणि तेच या ठिकाणी सर्वांनी व्यक्त केलं. यानंतर मी पुढचं निवेदन केलं मनोगत व्यक्त करण्यासाठी सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य मालतपूरचे दत्तात्रयजी विरकर आपलं थोडक्यात एक मनोगत आपलं व्यक्त करावं. होळी आणि धुलीवंदनच्या आपणा सर्व संघांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. सांघिक कामगिरी मालतपूर गावचे जे आमचे शिवतेज मित्र मंडळ आहे त्यांनी ती करून तर दाखवलीच, परंतु त्यांच्यातली असणारी एकी आणि आपण मुंबई म्हणजे गावाकडून मुंबईमध्ये येतो, प्रत्येक ठिकाणी भरपूर संघ असतात, भरपूर लोकसंख्या असते, भरपूर मुलं असतात, काहीही झगडा न होता मी ते सकाळी 8:30 वाजून इथं उभा आहे. अतिशय सुंदर प्रकारे नियोजन केलं, अतिशय सुंदर प्रकारे सामना हाताळले आणि स्वतःचा सुद्धा सामना अतिशय चांगल्या प्रकारे खेळला. आमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे. तुम्हाला आमचे तुमच्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. आम्ही इथेच थांबतो. धन्यवाद विरकर साहेब. या ठिकाणी छोटा सत्कार आमचे सुनील वाडकर यांचा या ठिकाणी सत्कार होण्याची विनंती या ठिकाणी मंडळाच्या त्या कार्यकर्त्यांनी केले. सुनील वाडकर यांचा सत्कार पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन करावा. शाल श्रीफळ देऊन त्यांचं करायचं या ठिकाणी विनंती करतो. सहदेव वाडकर या ठिकाणी आमच्या मुंबईचे अध्यक्ष आहेत ना, अध्यक्ष त्यांच्या हस्ते होतंय. सुंदर असं नियोजन केलंय. सर्वांचं पुन्हा पुन्हा सारखं धन्यवाद देता येतं. आणि अशोक गोळे मुंबईवरनं या ठिकाणी उपस्थित आहेत. अशोक गोळे आहे ना, या त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होतोय. कारण या ठिकाणी योगदान पाहायला मिळालंय. मान्यवरांना विनंती म्हणजे सांगेल की या ठिकाणी आलेले मान्यवर जे आहेत त्यांच्या समोर यांनी जे जे कार्य केलं त्याचं आम्हाला मनोगत व्यक्त करणं गरजेचं आहे. या ठिकाणी प्रथम पारितोषिक केलेलं आमचे नामदेव शेठ वाडकर आहेत. त्यांनी 30,000चं एकचं या ठिकाणी पारितोषिक या ठिकाणी दिलं जातं, कारण दातृत्व लागतं तेव्हाच ते होत असतं, काय ह्या मोठेपणासाठी नाही. परंतु या ठिकाणी कुठेतरी मुलांना उत्स्फूर्त तो उत्साह मिळावा हे त्यांच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यांचं गावी सुद्धा कार्यक्रम क्रिकेटचं नियोजन असतं, त्या ठिकाणी सुद्धा त्यांचं पारितोषिक असतं. तसंच शांताराम सुतार सर यांनी सुद्धा द्वितीय पारितोषिक केलंय. तसंच येथील सुद्धा आमचे सन्मान्य कैलासशरीजी नाईक दादा यांच्या सन्मान्य भूमिपुत्र भरतजी नाईक भाई, तसेच डॉक्टर देवेंद्रजी नाईक भाई यांनी सुद्धा या ठिकाणी खरंच भूमिपुत्र सुद्धा इथे असणारे सुद्धा या ठिकाणी सहकार्य करतात. हे फार मोठं आमचं भाग्य आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा मी पुढील कार्यक्रमाकडे वळतो. या ठिकाणी सन्माननीय डॉक्टर देवेंद्रजी शरद नाईक हे आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. नमस्कार सर्वांना. प्रथम तर सर्वांना रंगपंचमीचे आणि होळीचे खूप खूप शुभेच्छा. आणि शिवतेज क्रीडा मंडळ व ग्रामस्थ मंडळ मालतपूर यांनी खूप सुंदर पद्धतीने आयोजित केलेला आहे आजचा कार्यक्रम आणि हा उत्कृष्ट पद्धतीने पार पाडला आहे. त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. असंच पुढच्या वर्षी पण आपण अजून याच्याहून डबल मेहनत घेऊन आपण चांगला कार्यक्रम करू. आणि खेळाडूंना मला हेच बोलायचं आहे की आता दोन्ही टीमनी चांगलं परफॉर्मन्स केलं आहे. तर खेळण्यामध्ये कधी हार आणि म्हणजे हार नसते, नेहमी जिंकणंच असतं. आणि जिंकणं आणि एक शिकतो. तर आता जे जिंकलेले आहेत त्यांना खूप खूप अभिनंदन. आणि जे शिकून गेलेले आहेत त्यांना मी पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. त्यांचं पुढच्या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स असावा. धन्यवाद. धन्यवाद देवेंद्रजी भाई. आपण सुंदर असं या ठिकाणी आमचे आप्पा
आप्पांचं योगदान आणि तुमचं सहकार्य यामुळे हे सूत्र या ठिकाणी जुळलं आहे. पुन्हा एकदा तुमचं धन्यवाद शिवतेज क्रीडा मंडळ आणि मालतपूर ग्रामस्थ मंडळांच्या वतीनं. या ठिकाणी छोटंसं सत्कार राहिलेत. आमचे आजच्या दिवसभराची जी कॉमेंट्री केली त्यांचा येथे सत्कार होणं गरजेचं आहे. या ठिकाणी निलेश मर्डेकर यांनी ही कॉमेंट्री करत असताना प्रत्येक खेळाडूला उत्साह वाढेल, प्रेक्षकांना उत्साह वाढेल अशी कॉमेंट्री होती की जेणेकरून ती जी चाललेली आहे गोष्ट ती खेळ ते आम्हाला सर्वांना त्या माईकच्या मधून कळतो ते व्यवस्थित विस्तृत वितरण या कॉमेंट्रीच्या माध्यमातून केलं. ते सन्माननीय निलेश मर्डेकरजी साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. तसंच या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून घरी मालतपूरला सुद्धा पाहत होती मंडळी. कुठे असणारे आमचा मुलगा बाहेर देशात ते पण पाहतोय. या सर्व मंडळी पाहतात. यूट्यूबचं माध्यम आहे. यूट्यूबच्या माध्यमातून हे सर्व पाहण्याचा योग या ठिकाणी मिळाला. त्या ठिकाणी त्यांचा सुद्धा सन्मान होतोय. ओम साई MTC यांचं सुद्धा यूट्यूबच्या चॅनल जे चालवतात त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय. टीमचे एक प्रतिनिधी या ठिकाणी यावा आणि त्यांचा सन्मान व्हावा. ओम साई MTC यूट्यूब. तसंच मी विनंती करेन प्रवीण तात्या फणसे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय. प्रवीण तात्या फणसे, प्रवीण पिपास्ट. आता पारितोषिक सन्मान करायचं ना. त्याचबरोबर आपण आणखी एक सन्मान करत आहोत ज्यांनी दिवसभरामध्ये स्कोरिंग केलेलं आहे ते दसवडीचे किरण फणसे यांना विनंती आपण आपला सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यांचाही सन्मान आपण करत आहोत. दिवसभरामध्ये त्यांनी चांगलं स्कोरिंग केलेलं आहे आणि हा सन्मान आणि त्यांच्यासोबत समीर गोळे यांना विनंती आपणही दिवसभर स्कोरिंग केलेलं आहे आपलाही सन्मान या ठिकाणी होणार आहे. मालतपूर गावच्या या स्पर्धेमध्ये आपण किरण फणसे जे दसवडीचे आहेत त्यांचा सन्मान आपण करत आहोत. एक चांगलं स्कोरिंग त्यांनी या स्पर्धेला केलेलं आहे. आवर्जून त्यांनी वेळ दिलाय. समीर गोळे आपणही चांगलं स्कोरिंग केलेलं आहे या स्पर्धेला. त्यांचाही आपण या ठिकाणी स्नेहपूर्वक सन्मान करत आहोत. श्री जानाई देवी चषक 2025च्या वतीने आता यानंतर अधिकचा वेळ न घेता जो खेळ तुम्ही दिवसभरामध्ये खेळलेला आहे त्या खेळाची आता गुणगौरव करण्याची वेळ आलेली आहे. आता यानंतर बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण वळणार आहोत. पहिलं पारितोषिक आहे या स्पर्धेचं श्री जानाई देवी चषक 2025चं. पहिला पुरस्कार आहे तो आपण अंतिम सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करणार आहोत आणि अंतिम सामन्यामध्ये जबरदस्त खेळ करत या सामन्यामध्ये विजयाचा कळस ज्यांनी रवला ठरलेले आहेत या मॅचचा सामनावीर पुरस्कार अर्थात जयराज वाडकर या. अंतिम सामना आणि सामनावीर पुरस्कार जयराज वाडकर CKM बोरगाव. जबरदस्त खेळ जयराज वाडकर यांनी केला. अंतिम सामन्यामध्ये जबरदस्त बॅटिंग केली. सुरुवातीच्या पहिल्या बॉल पासून आक्रमण केलं आणि जलद गतीने हा सामना जिंकून देण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलणारे जयराज वाडकर यांना मिळतोय सामनावीराचा पुरस्कार. नंतरचा पुढील पुरस्कार आहे तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार आहे आणि ज्यांच्या वतीने आम्हाला या उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी विशेष सहकार्य केलेलं आहे त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतो. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक आकर्षक ट्रॉफी श्री रामचंद्र धनाजी वीरकर यांचा मनपूर्वक आभार आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार देण्यासाठी विनंती. वीरकर साहेबांना विनंती आपण या आणि
तात्यांना विनंती आहे या आपल्या संयुक्त विद्यमानाने उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार आपण अनाउन्स करत आहोत. एनी गेसेस? बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार चाललाय बोरगाव गावाला. खेळाडूचं नाव आहे शुभम वाडकर. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार श्री जानाई देवी चषक 2025 चा अप्रतिम कॅच साठी स्वतः पडला परंतु बॉलला पडू दिलं नाही आणि कॅच टिपला. अप्रतिम क्षेत्ररक्षणासाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या शुभम वाडकर साठी. जबरदस्त खेळ शुभम वाडकरचा राहिला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्कार मिळतोय. शुभम, वार्तालाप करायला आम्हाला आवडेल. चांगला झेल पकडला, स्वतः पडलात परंतु बॉलला पडू दिलं नाही. कशा भावनात हा पुरस्कार मिळतोय मालतपूर गावच्या स्पर्धेमध्ये? तो महत्वाचा कॅच होता त्यामुळे महत्वाचा कॅच होता आणि पट्ट्याने महत्वाचाच कॅच पकडला आणि या स्पर्धेवरती आपलं नाव कोरलं या बोरगावने. यानंतर पुढील पुरस्कार आहे तो आहे गोलंदाजाचा आणि देण्यासाठी यानंतर आम्ही आता विनंती करत आहोत दत्तात्रय वाडकर यांना विनंती आहे. यानंतर आता आपण उत्कृष्ट गोलंदाजा पुरस्कार मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रदान करत आहोत आणि या स्पर्धेमध्ये गोलंदाजीचा बोलबाला राहिला. 8 विकेट आपल्या नावी करणारा खेळाडू आहे ज्यांनी या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार मिळवला. एनी गेसेस? पट्ट्या दसवडीचा पहिले षटक हाताळणारा स्वप्नील रवळेकर, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. 8 विकेट नावी करत हा पुरस्कार आपल्या नावी केलेला आहे. आकर्षक ट्रॉफी त्यांना आपण प्रदान करूया. श्री जानाई देवी चषक 2025 चा उत्कृष्ट गोलंदाज अक्षय रवळेकर. जबरदस्त खेळ, 8 विकेट नावी करत हा सामना जिंकून दिला. अक्षय, खरं तर फार दिवसानंतर दसवडी संघ अंतिम सामन्यामध्ये क्वालिफाय झालेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार मिळतोय. कशा भावना आहेत? भावना तर चांगल्याच आहेत. खूप वर्षानंतर दसोडी संघ जिंकलाय. म्हटलं 2 वर्षानंतर दसोडी संघ जिंकलाय आणि 2019 नंतर माझी पहिली ट्रॉफी बेस्ट बॉलरची. क्या बात आहे. वेळ लागला परंतु पट्ट्याने करून दाखवलं. अक्षय, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. यानंतरचा पुरस्कार आहे उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार यानंतर आपण प्रदान करत आहोत आणि देण्यासाठी विनंती रामचंद्रजी श्री रामचंद्रजी विरकर यांना विनंती आहे. रामनाथजी वाडकर यांना विनंती आहे आणि विलासजी वाडकर यांना विनंती आहे की आपल्या संयुक्त विद्यमानाने हा पुरस्कार आपण प्रदान करावा. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट श्री जानाई देवी चषक 2025 चा उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार चाललाय ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये कुटलेले आहेत धावा 46 आणि 46 धावा कुटत हा पुरस्कार आपल्या नावी केलाय. पठ्या बोरगावचा जयराज वाडकर, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. अंतिम सामन्यामध्ये सुरुवातच षटकाराने केली आणि हा सामना जिंकून दिला. सिंहाचा वाटा उचलला आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार जयराज वाडकर यांनी आपल्या नावी केलेला आहे. जयराज वाडकर उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार मिळतोय मालतपूर गावच्या स्पर्धेमध्ये. जयराज, या मैदानावर तुम्ही अनेक वर्ष खेळत आला परंतु आज गावासाठी खेळत असताना याच मैदानावरती हा उत्कृष्ट फलंदाज तुम्हाला पुरस्कार मिळतोय. याच मैदानावरती आपण बरेचसे पुरस्कार तुम्ही मिळवलेले आहेत. या पुरस्काराबद्दल काय बोलाल? प्रथमतः मालतपूर संघाचं खूप खूप अभिनंदन की त्यांनी एवढी मोठी स्पर्धा या ग्राउंडवरती भरवलीत आणि खरंच खूप आनंद होतो ज्यावेळेस आपण गावासाठी काहीतरी करून दाखवतो. घनसोली मी साई बॉईजमधून खेळतो. ते माझे सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित होते. अमित कासुर्डे, चप्पूभाई वगैरे सगळे. तर त्यांनी खूप सपोर्ट केला आणि जशी मी त्या टीममध्ये बॅटिंग करतो तशीच मी माझ्या गावच्या टीममध्ये बॅटिंग करतो. थोडंसं प्रॅक्टिसला जायला भेटत नाही पण संघाने जो माझ्यावरती विश्वास दाखवला की तू ओपनिंग कर त्याच्यामुळे थोडासा अजून कॉन्फिडन्स वाढला. तर मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं आणि जे पाठीराखे आहेत त्यांचंही खूप खूप आभार. धन्यवाद. आपल्याला शुभेच्छा हे होते जयराज वाडकर ज्यांना मिळाला
उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार, यानंतरचा पुरस्कार आहे क्रिकेट विश्वातला सर्वोत्तम पुरस्कार आहे मालिका वीराचा, आणि तो पुरस्कार आता आपण प्रदान करत आहोत ज्यांच्या वतीने आम्हाला विशेष सहकार्य कूलर आणि आकर्षक चषक कुमार दीपक बाळू वाडकर यांच्या वतीने आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. आणि देण्यासाठी गावावरतून आलेले ग्रामस्थ त्यांच्या शुभांचे आपण हा पुरस्कार प्रदान करणार आहोत. मालिका वीराचा पुरस्कार आहे ज्यांनी या स्पर्धेमध्ये 8 विकेट टिपलेले आहेत आणि 36 धावा कुटलेल्या आहेत असा खेळाडू ठरला आहे. श्री जानाई देवी चषक 2025 चा मालिका वीराचा किताब आपल्या नावी करणारा पठ्या दसवडीचा खेळाडू 40+ चा युवराज फणसे, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त खेळ, 36 धावा 8 विकेट या अष्टपैलू कामगिरीसाठी त्यांना जातोय मालिका वीराचा पुरस्कार. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट 40+ चे खेळाडू आहेत. वय वाढलंय परंतु खेळातली चमक अद्यापही कमी नाही झाली. एकदा जोरदार टाळ्या युवराज फणसे यांच्यासाठी मालिका वीराचा पुरस्कार. युवराज, तुमच्याशी बोलायला आवडेल. उन्हाळा सुरू झाला, होळी संपलं म्हटलं की उन्हाचा तडाखा वाढतो. कूलर मिळालाय, ट्रॉफी मिळते, याही वयामध्ये तुम्ही मालिकावीर किताब मिळवलाय, कशा भावना आहेत? पहिली गोष्ट म्हणजे मी मालतपूर संघाचं खूप अभिनंदन बोलतो की तुम्ही पहिल्यांदा या मुंबईमध्ये टुर्नामेंट आयोजन केलं. खूप छान वाटतं. एकंदरीत तुमचे ग्रामस्थ गावावरून आलेत आणि इथले मुंबईतले एकजुटीने जो कार्यक्रम केला त्यामुळे आम्हाला पण खूप आता बरं वाटायला लागलं की आम्ही पण टुर्नामेंट आता ऑर्गनाईज करायचं आहे. दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे मी 40+ म्हणजे पहिल्यांदाच मी खेळलो आहे. पहिल्यांदाच मला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार भेटतो आहे. आणि आमचा एकही प्लेअरमध्ये प्रॅक्टिसमध्ये नव्हता, डायरेक्टली खेळायला आलो आहे. म्हणजे एकही प्लेअर नाहीत, पण खूप छान केलं. आमचं स्ट्रॉंग पॉईंट होता गोलंदाजी, आणि तो गोलंदाजीच्या बेसवर आम्ही फायनलपर्यंत आलो. पण चुकून आम्ही फायनल आम्हाला करता आली नाही, जिंकता आलं नाही आम्हाला. थोडं जरा मिस अंडरस्टँड झालं, पण नेक्स्ट टाइमला नक्कीच आम्ही चांगला प्रयत्न करू. क्या बात आहे. आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. ज्यांना मिळाला मालिकावीराचा पुरस्कार हे होते युवराज फणसे, ज्यांनी 36 धावा कुठल्या 8 फलंदाजांना माघारी पाठवलं आणि हा पुरस्कार आपल्या नावी केला. यानंतरचे आता जे पुरस्कार आहेत 2 ते आता आपण वितरण करणार आहोत. द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार आहे श्री शांताराम सुतार सर यांच्या वतीने आम्हाला 20,000 मिळालेले आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेला ज्यांच्या वतीने आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे ते डॉक्टर श्री देवेंद्रजी शरद नाईक साहेब यांच्या वतीने विशेष सहकार्य आणि देण्यासाठी आम्ही आता त्यांना विनंती करत आहोत की आपण या आपल्या शुभासे संयुक्त विद्यमानाने द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार आपण या ठिकाणी वितरण करावा. आणि या स्पर्धेवरती द्वितीय क्रमांकावरती नाव कोरलंय उप विजेता संघ राहिलेला आहे. फार दिवसानंतर या संघाने यश मिळवलंय आणि त्या संघाचं आपण करूया स्वागत. संघाचं नाव आहे दसवडी. एकदा जोरदार टाळ्या. चौनेश्वर क्रीडा मंडळ दसवडी उपविजेता राहिलेला आहे. आपण त्यांना देऊया आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर 20,000 रुपयाची कॅश. दसवडी संघ आपण चांगलं खेळलेला आहात. फार दिवसानंतर दसवडी संघ अंतिम सामन्यामध्ये दसवडी संघ गेल्या वर्षी देखील पारितोषिकांमध्ये होता आणि याही वर्षी तो संघ पारितोषिकांमध्ये आपण करेक्शन करूया आणि आपण त्यांना देऊया हा उपविजेता संघाचा मान. एकदा जोरदार टाळ्या. चौनेश्वर क्रिकेट क्लब दसवडीसाठी या स्पर्धेचा उपविजेता संघ. यानंतर आता आपण पुढच्या पारितोषिकाकडे वळूया. प्रथम पारितोषिक आहे 30,000 आणि आकर्षक ट्रॉफी आपण या टीमला आता प्रदान करणार आहोत. त्यांच्या वतीने आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे श्री नामदेव शेठ वाडकर यांच्या वतीने आम्हाला 30,000 आणि आकर्षक चषक आणि त्याचबरोबर आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे नगरसेवक लीलाधरजी नाईक साहेब नाना यांना विनंती आहे की आपल्या संयुक्त विद्यमानाने आपण या स्पर्धेचा चॅम्पियन पुरस्कार आपण प्रदान करावा आणि 30,000 कॅश आणि आकर्षक ट्रॉफी आणि मालतपूर गावची स्पर्धा आपल्या नावी केलेली आहे. चौनेश्वर क्रिकेट क्लब बोरगावने अर्थात सीकेएम बोरगाव या स्पर्धेचा ठरलाय चॅम्पियन आणि या टीमला आपण देऊया पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आणि 30,000 रुपयाचं कॅश प्राइज.
चौनेश्वर क्रिकेट क्लब बोरगावला सीकेएम बोरगावने मारली आहे. मालतपूर गावच्या या स्पर्धेमध्ये बाजी आणि संघ ठरलाय चॅम्पियन. शिवतेज मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ मालतपूर आयोजित श्री जानाई देवी चषक यशस्वीरित्या आयोजन या ठिकाणी संपन्न होत आहे. पहिलं पारितोषिक आम्हाला श्री नामदेव शेठ वाडकर 30,000, श्री शांताराम सुतार सर 20,000. विशेष सहकार्य आम्हाला लाभलं कैलासवासी शरदजी नाईक दादा, त्याचबरोबर लीलाधरजी नाईक साहेब नाना, त्याचबरोबर श्री भरतजी नाईक भाई, त्याचबरोबर डॉक्टर देवेंद्रजी नाईक साहेब भाई यांच्या वतीने विशेष सहकार्य आम्हाला स्पर्धेला लाभलं. त्याचबरोबर या स्पर्धेला आम्हाला कुमार दीपक बाळू वाडकर मालिकावीर पुरस्कार मिळाला. श्री रामचंद्र धनाजी वीरकर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक. टी शर्ट सौजन्य आम्हाला मिळालं. नितीन दादा राजपूर यांचा आभार. त्याचबरोबर सामनावीर टी शर्ट निलेश नाना वाडकर लोकनियुक्त सरपंच, अर्जुनदा गोळे चेंडू सौजन्य आणि श्री कृष्णदेव भिल्लारे पाणी सौजन्य, मारुती भिल्लारे कैलासवासी रामचंद्र भिल्लारे यांच्या स्मरणार्थ गणेश रामचंद्र भिल्लारे यांच्याकडून सन्मान चिन्ह. या सर्व मंडळींचा आपण आभार मानूया. आयोजन समितीमध्ये घेतलेली मेहनत त्या सर्व खेळाडूंचं मनपूर्वक आभार. ज्यांनी या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी आपलं योगदान दिलेलं त्या सर्वांचं मनपूर्वक आभार. वेळेअभावी जर कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर आपण दिलगिरी व्यक्त करूया आणि